हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3 4. माझा आवाज येतो आहे ना बरोबर? हां, नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजची तारीख आहे 12 जुलै 2024. वार आहे शुक्रवार, वेळ आहे रात्री 10ची आणि ही ऑनलाईन मीटिंग आहे रात्री 10 ते 11ची असलेली, जे आमचे चिपळूणचे दादा कंडक्ट करतात. आणि त्याच्यामध्ये आज मला बोलवलेलं आहे की 12 पायऱ्या घेतल्याने काय फायदा होतो किंवा 12 पायऱ्या घेतल्या नाहीत तर काय बिघडतं, असा हा विषय आहे. बरोबर आहे. तर ह्या विषयाची चर्चा करताना आपल्याला 2-3 गोष्टी बघायला लागतील. एक म्हणजे ह्या 12 पायऱ्या कुठून आल्या, दुसरी गोष्ट म्हणजे 12 पायऱ्या काय सांगतात, तिसरी गोष्ट म्हणजे 12 पायऱ्या घेतल्याचा काय फायदा, आणि चौथी गोष्ट म्हणजे 12 पायऱ्या नाही घेतल्या तर काय नुकसान होणार आहे. अशा 4 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पण तत्पूर्वी मी अगदी माझी तोंड ओळख करण्यापुरती हे करतो, काय स्टोरी सांगतो. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली आणि 29व्या वर्षी मला अल्कोहोलिक अनॉनिमसचा निरोप डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, भिवंडी ग्रुपचे सभासद सुभाष के आणि माझे वडील या तिघांच्या प्रयत्नांमुळे मला मिळाल्यानंतर मी काय लगेच एच्या मीटिंगला आलो नाही किंवा लगेच सोबर झालो नाही. मी टाईमपास केला, गाढवपणा केला आणि मग मी 10 ऑक्टोबर 1989 या दिवसापासून आज 34 वर्ष 9 महिने आणि 2 दिवस झाले मी दारू प्यालेलो नाही. आज माझं वय 63 आहे. दारू पित असताना आमच्या घरामध्ये 7 माणसं होती, 2 भाऊ 2 बहिणी, आम्ही 4 जणं, मी मोठा, आई वडील आणि वडिलांची आई म्हणजे आजी, असे 7 जणं होतो. वारकरी कुटुंब होतं. वडील हेडमास्तर, आई शिक्षिका, त्याच्यामुळे पगार बेतास बाद, भाड्याच्या घरामध्ये राहायचो. म्युन्सिपाल्टी नळावरून पाणी भरायला लागायचं. 10वीला शाळेमध्ये पहिला आलो. 12वी सायन्सला हव्या त्या ॲडमिशनला म्हणजे मेडिकलला मिळाली नसल्यामुळे फार्मसीला घेतली. आणि मग सहज गंमत म्हणून दारू मित्रांच्याबरोबर हातात आली, ती वाढत गेली. आणि पार्टनरशिपमधला धंदा होता, तिथं हाकलून दिलं, वडिलांनी हाकलून दिलं, आईने पदर पसरून भीक मागून झाली माझ्याकडे, दम देऊन झाला, मारामाऱ्या झाल्या, सगळं झालं. त्याच्याने काही दारू बंद होईना. मी दारुडे आहे हेच मला पटत नव्हतं. मला डॉक्टर श्रीकांत जोशींकडे माझ्या मित्रांनी नेला आणि त्यांनी मला एच्या मीटिंगला जायला सांगितलं. मी मीटिंगला आलो पहिल्या 23 सप्टेंबर 1989 आणि नंतर 4 मीटिंग केल्यानंतर प्रयोग करून मग मी दारूपासून दूर राहायला सुरुवात झाली. 10 ऑक्टोबर 1989. सोब्रायटीमध्ये लग्न झालं. पहिल्या 5 वर्षामध्ये मुलगी झाली, लग्न झालं, वाढदिवस झाले, स्पीकर झालो, स्टार स्पीकर झालो. अशा असंख्य गोष्टी पहिल्या 5 वर्षात झाल्या. नंतरच्या 5 वर्षात नोकरी सोडून मी हे करायला लागलो, काय करायला लागलो, धंदा बंद करून नोकरी करायला लागलो मी, स्पॉन्सरनी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे बदल होत गेला, परिस्थिती बदलली आणि माझ्यातही बदल होत गेला. हळू झाला मला बदल. आज मी मागे वळून बघतो तेव्हा वाटतं की 34 वर्षामध्ये जेवढा हवा तेवढा बदल अजून काय झालेला नाही. आता मी रिटायर झालेलो आहे मास्तर म्हणून. मला नवीन पेन्शन स्कीम असल्यामुळे मला त्याच्याप्रमाणे हे लक्षात यायला लागतं की मला वडापाव पेन्शन मिळते. त्याच्यामुळे जे काय मिळतं, जे काय मी साठवून ठेवले त्याच्यामध्ये मी आनंदी राहायचा प्रयत्न करतो. तब्येतीच्या तक्रारी आहेत. मुलगी परदेशामध्ये आहे, तिचं शिक्षण संपलेलं आहे, तिचं लग्न, तिची पोरं बाळं, नोकरी, हे सगळं चिंता आहेतच. बायकोची नोकरी थोडीशी बाकी आहे, तिचं चालू आहे. भाड्याच्या घरात मुंबईत राहतो आहे. आता 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं वरळीतलं, आता दुसरीकडे जाणार आहोत. त्याच्यामुळे बघूया आता कसं काय जमतं आहे ते. त्यामुळे ही अशी माझी स्टोरी आहे. आजचा विषय आहे 12 पायऱ्या घेतल्याने काय होतं किंवा 12 पायऱ्या काय आहेत. तर आता आपण पहिला प्रश्न असा आहे की ह्या 12 पायऱ्याची झंगाट कुठून आली. तर त्याचं साधं सोपं उत्तर असं आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमस सुरू होण्यापूर्वी, अल्कोहोलिक्स अनॉनिमस सुरू झाली 10 जून 1935ला. 10 जून 1935 पूर्वी मद्याच्या आहारी गेलेला एक ग्रस्त होता आणि जो धनाढ्य होता अमेरिकेमधला. त्याचं नाव होतं रोलँड एच. हा रोलँड एच जो होता तो खूप दारू पित होता आणि म्हणून त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला घ्यायचं ठरवलं. आणि तो तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर कार्ल युंग नावाचे एक ग्रस्त होते
युरोपामधले प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांच्याकडे तो गेला आणि त्याची ट्रीटमेंट 1 वर्षभर घेतली आणि मग परत अमेरिकेला घरी गेला. परत प्याला आणि परत तो डॉक्टरांकडे आला आणि म्हणाला की अहो तुम्ही सगळं समजावून सांगितलं ते मी सगळं ऐकलं, पण काय माझ्यामध्ये काय बदल झाला नाही, मी परत दारू प्यालो, आता मी काय करू सांगा. ते म्हणाले हे बघ, वैद्यकशास्त्रामध्ये तुझ्या दारू पिणं थांबवण्यासाठी कुठलाही उपाय आमच्याकडे नाही. तर पण मला एक उपाय माहिती आहे, तो म्हणजे असं की धर्माचं आचरण केलं प्रामाणिकपणे तर तुमच्या लोकांमध्ये बदल होतो आणि दारू बंद होते, असं मी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण आता हे तू प्रयोग करून बघ. आणि म्हणून मग त्याला तो शोधून काढतो ऑक्सफर्ड ग्रुप. लक्षात घ्या, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इंग्लंडमधली, त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. ऑक्सफर्ड ग्रुप म्हणजे ख्रिश्चन धर्माचं पहिल्या शतकामधलं, म्हणजे 1 वर्ष ते 100 वर्ष ह्या दरम्यान जसं स्वरूप होतं त्या स्वरूपाप्रमाणे आचरण करण्यासाठी चर्चमधल्या एका ठिकाणी हा एका फादरनी सुरू केलेला ग्रुप होता. ओके, त्याच्यामुळे त्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये तो रोलँडेत जायला लागला आणि त्याला जे मिळालेलं आहे, त्याची दारू बंद झालेली आहे ते दुसऱ्याला द्यायचं, सर्व्हिस टू अदर्स असं तत्त्व होतं. ऑक्सफर्ड ग्रुपची 5-7 महत्त्वाची तत्त्वं होती. त्याच्यामधलं पहिलं होतं ॲडमिशन, स्वीकार करणे. दुसरं होतं कन्फेशन, काय गाढवपणा केलेलं आहे ते सगळं 4थी पायरी लिहिणे. 5वं होतं 4थं आणि 5वं होतं कन्फेशन. त्याच्यानंतर 9वं होतं रेस्टिट्यूशन, ज्याला आपण हे केलेलं आहे त्याला माफी मागणे आणि त्याची नुकसान भरपाई करणे. आणि मग धारणा आणि 12व्या पायरीत सर्व्हिस टू अदर्स असं त्याचं तत्त्व होतं. मग त्यांनी रोलँडेसनी कोबराला मेसेज दिला, कोबराने शेपला दिला, शेपनी एबीला दिला. आणि हा जो एबी होता तो बिल डब्ल्यूचा लहानपणीचा मित्र होता. आणि त्या एबी थॅचरनी पुन्हा बिल डब्ल्यूला निरोप दिला. बिल डब्ल्यू त्याप्रमाणे ह्या न्यूयॉर्कमधल्या ऑक्सफर्ड ग्रुप नावाच्या चर्चमध्ये गेला. तिथे त्यांनी गुडघे टेकून प्रार्थना केली की हे परमेश्वरा, तू असशील तर मला पदरात घे वगैरे वगैरे, गुडघे टेकून प्रार्थना केली. तो तिथे 3 दिवस राहिला, त्याची 3 दिवस दारू बंद झाली. नंतर मग तो घरी गेला. घरी गेल्यावर पुन्हा दारू प्याला. पुन्हा दारू प्याल्यानंतर त्याचे सगळे भानगडी सुरूच होत्या. आणि मग तो एके दिवशी डिसेंबर महिन्याच्या 1934 सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये तो चार्ल्स टाउन्स हॉस्पिटल, जिथे डॉक्टर सिल्कवर्थ होते, तिथे तो पुन्हा ॲडमिट झाला. आणि त्यांनी सांगितलं परमेश्वराला गुडघे टेकून, जसं ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये टेकला होता तसा, की अरे बाबा, मी बुद्धिप्रामाण्यवादी आहे, मला काय परमेश्वरावर विश्वास नाही, पण तू जर असशील खरंच तर तुझं अस्तित्व दाखव बघू बाबा मला. असं त्यांनी परमेश्वराची आळवणी केली आणि जादू झाली. जादू अशी झाली की बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो, असा थंड वारा आला. आपण बिग बुकमध्ये ते वाचलेलं आहे. थंड वारा आला, प्रकाश आला आणि माझी दारू प्यायची इच्छा निघून गेली, असं तो म्हणतो. आणि तसं झाल्यानंतर मग त्यांनी डॉक्टरला बोलवलं सिल्कवर्थना, मला काहीतरी होतं. आपल्या सुदैवाने जर का डॉक्टर सिल्कवर्थने त्याला सांगितलं असतं तुला भास होतात गाढवा, झोप, मी तुला इंजेक्शन देतो झोपेचं, तर आपण सगळे जाजून झोपलो असतो. पण सुदैवाने डॉक्टर म्हणाले की हँग ऑन टू इट, जे काय होतं ना बिल डब्ल्यू ते धरून ठेव. आणि त्याप्रमाणे बिल डब्ल्यूने ते धरून ठेवलं आणि त्याची दारू बंद झाली. आणि त्याला जे मिळाले ते इतरांना तो सांगत सुटला की माझी अशी मला साक्षात्कार झाला, मला प्रकाश दिसला, मला थंड वारा आला. आणि सगळे बेवडे दारू पीत त्याच्या घरी बसले आणि आपल्याला साक्षात्कार व्हायची वाट बघायला लागले. 6 महिन्यामध्ये एकाने आत्महत्या केली, एक जण बायकोच्या मागे त्याच्या बिल डब्ल्यूच्या चाकू घेऊन मागे लागला, इत्यादी इत्यादी. शेवटी त्याला जून 35मध्ये 1935च्या जूनमध्ये, म्हणजे 6 महिने सोबत असताना कामानिमित्त ॲक्रॉन शहरात जायचा योग आला. आणि जाण्यापूर्वी तो डॉक्टर सिल्कवर्थनं भेटला. डॉक्टर सिल्कवर्थने त्याला सांगितलं, ए भाऊ, तुझा तो काय तो हे जे आहे ना फ्लॅश बीज जो आहे ना साक्षात्कार, ते काय तू लोकांना सांगत बसू नको. त्याच्याऐवजी तुला मी जे वैद्यकीय सत्य सांगितलं, मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी, हे तू सांग. त्याप्रमाणे बिल डब्ल्यू ॲक्रॉन शहरामध्ये आलेला आहे. तिथे त्याचे पैसे संपलेले आहेत आणि त्याला दारू प्यावीशी वाटते, पण त्याला दारू प्यायची नाही आहे. आणि कुठल्या तरी दारुड्यावर बोललं पाहिजे म्हणून त्यांनी चर्चच्या डिरेक्टरीमधनं 10 नंबर फिरवले. त्यातला एक शेवटचा वॉल्टर टंक होता, त्यांनी त्याला
हेनरिटा सायबरलिंगचा नंबर दिला. हेनरिटा सायबरने सांगितलं, ए थांब 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 जरा, माझी एक मैत्रीण आहे, तिचा नवरा बेवडा आहे, तो ठिकाणावर आहे का बघते मी. आणि हेनरिटा सायबरलिंगनी डॉक्टर बॉब यांची बायको ॲनीला फोन केला आणि ॲनीने सांगितलं, अगं बाई, आज मदर्स डे आहे आणि आमचे साहेब झाडाची एक छानपैकी कुंडी घेऊन आलेली आहेत. ती कुंडी टेबलावर ठेवलेली आहेत आणि साहेब आमचे टाईटमध्ये त्या कुंडीच्या खाली, टेबलाच्या खाली झोपलेले आहेत, त्यामुळे आत्ता काय मी येऊ शकत नाही. मग हेनरिटा सायबरनी बिल डब्ल्यूला सांगितलं, बाबा रे, उद्या सकाळी तू आत्ता ये माझ्याकडे, आउट हाऊसमध्ये राहा. बिल डब्ल्यू तिथे जाऊन आउट हाऊसमध्ये राहिला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर बॉबची भेट झाली. डॉक्टर बॉबला बिल डब्ल्यूनी डॉक्टर सिल्कवर्थनी सांगितलेला आजार सांगितला आणि आपण ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये कसे गेलो होतो. आणि विल्यम जेम्स नावाचं जे लेखक आहे, त्याचं व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस नावाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये साक्षात्काराबद्दल, कन्व्हर्शनबद्दल, बदलाबद्दल, आमूलाग्र बदलाबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. ते त्यांनी सांगितलं आणि ते 5 तास दोघं एकमेकांशी बोलले. डॉक्टर बॉबनी त्या दिवसापासून दारू बंद केली, पण नंतर यथावकाश 15 दिवसांनी त्यांना एका वैद्यकीय कॉन्फरन्सला जायचं असतं आणि बिल डब्ल्यू त्यांना सांगतो, जा बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. बायको सांगत असते, अहो तिथे प्रत्येक वेळी गेले की हे टाईट होऊन येतात, त्यांना पाठवू नका. बिल डब्ल्यू म्हणाला, नाही नाही, आपल्याला ह्याच जगात राहायचं आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे तू गेलं पाहिजेस, त्यामुळे तू कॉन्फरन्सला जा. डॉक्टर बॉब कॉन्फरन्सला गेले, तिकडे टाईट झाले. 4 दिवसांनी आले परत. शेजारच्या गावामध्ये कुठंतरी पडलेले होते. त्यांची नर्स तिथे राहत होती, काम करणारी. त्या नर्सनी आणि तिच्या नवऱ्याने त्यांना घरी घेऊन गेलं. नेहमीप्रमाणे डॉक्टर बॉबने आधी ॲनीला फोन करून कबूल करून घेतलं की तू माझ्यावर रागावणार नाहीस, ओरडणार नाहीस. आणि हे सगळं केल्यानंतर डॉक्टर बॉब घरी आणतात आणि त्यांचं 3ऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं असतं, कारण ते डॉक्टर असतात, मूळव्याधीचे डॉक्टर असतात, प्रोक्टॉलॉजिस्ट असतात. त्यामुळे ते ऑपरेशन करायला जाण्यापूर्वी 10 जून 1935ला बिल डब्ल्यू त्यांना एक बिअरचा ग्लास देतो आणि बिअरचा ग्लास दिल्यानंतर ते ऑपरेशन करतात. ऑपरेशन केल्यानंतर सरळ घरी न परत येता ते अख्ख्या गावात फिरतात आणि ज्या ज्या लोकांची वाजवलेली आहे, ज्या लोकांची माफी मागायची गरज आहे, पैसे घेतलेले आहेत, त्या सगळ्यांना जाऊन भेटतात आणि सांगतात की तुमचे पैसे घेतले आणि मी हे करतो. डॉक्टर बॉब त्या दिवशी म्हणाले की अरे बिल डब्ल्यू, तू ऑक्सफर्ड ग्रुपमधला जो कार्यक्रम मला सांगतोस की नाही ख्रिश्चन धर्मातला, त्याची सगळी तत्त्वं मला पटलेली होती आणि गेली 15 वर्षे मी चर्चमध्ये जातो, ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जातो, पण मला हे रेस्टिट्यूशन नावाचं जे प्रकरण होतं, माफी मागणे जे प्रकरण होतं, 9वी पायरी जी होती, ती काय मला पटत नव्हती, ती काय मला घ्यायची इच्छा नव्हती. कारण माझी इज्जत आहे, मी डॉक्टर आहे, इथे मी गेली कित्येक वर्ष डॉक्टरकी करतो, त्याच्यामुळे तू जे सांगत होतं ते मला पटत नव्हतं. पण आज मी हिया केला आणि मी हे सगळं करून आलो. आता ही सगळी कथा सांगण्याचं कारण असं आहे की रोलँड एचला डॉक्टर कार्ल युंगनी जे सांगितलं नव्हतं ते नंतर बिल डब्ल्यूनी त्यांना पत्र लिहिलं की आओस डॉक्टर साहेब, तुम्ही जे रोलँड एचला सांगितलं होतं ते अंतिम सत्य तुम्ही मोठ्याने का नाही सांगितलं, त्याच्या एकट्याच्या कानात का सांगितलं. मग डॉक्टर कार्ल युंगनी त्याला उत्तर दिलं की अरे, मला वेड्यात काढला असता, डॉक्टर लोक मला म्हणाले असते ह्याला वेड लागले, हा म्हणतोय की आमच्या वैद्यकशास्त्रात ह्याच्यावर उपाय नाही, आणि तसं कोणीच ऐकून घेतलं नसतं तेव्हा, आणि मलाच वेड्यात काढला असता म्हणून मी याला सांगितलं नाही. पण माझी खात्री होती की धर्मबिर्म काहीतरी केलात तुम्ही लोकांनी तर तुमच्यामध्ये बदल होईल आणि तुमची दारू बंद होईल. त्यामुळे अशा पद्धतीने आपली जे मेंटल ऑब्सेशन आहे, मानसिक आसक्ती आहे, ते कमी होण्यासाठी आपल्यामध्ये बदल आणला पाहिजे घडवून. ॲलर्जी तर काय जाणार नाही. तो म्हणाला ॲलर्जी काय जात नाही. मला स्वतःला सल्फाची ॲलर्जी आहे. मी 10 वर्षानंतर डॉक्टरला विचारलं होतं, म्हणून गेली की नाही कसं कळणार. झोप म्हणाले, तुझ्या डोळ्यामध्ये सल्फाचा आयड्रॉप टाकतो. म्हटलं त्याच्याने काय होईल. काय नाही म्हणे, ॲलर्जी असेल तर डोळा बटाट्यासारखा लाल होईल, मोठा होईल, मग मी त्याच्यावरती औषध टाकेन आणि 2-3 दिवसांनी तू बरा होशील. आणि म्हटलं नसेल तर काहीच होणार नाही. म्हटलं अरे, विषाची परीक्षा कोण घेणार. तर आमच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये ॲलर्जी आहे. त्या ॲलर्जीला आपण रोखून ठेवलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये पहिला घोट घातक. स्वाहा करायला याच्यामध्ये यज्ञामध्ये पहिला घोट टाकला की ते सगळं अग्निद्वारात धडधड पेटणार आहे. पण डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यू दारूपासून दूर राहायला लागले. आज ही अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्था आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि कार्ल युंगनं त्याला जे सांगितलं की अरे बाबा, ह्याच्यावरती उपाय नाही आहे, ह्याच्यावरती उपाय फक्त बदल होणे आहे. आणि काही लोकांच्या बाबतीमध्ये हा बदल तात्कालिक होतो, म्हणजे फ्लॅश होतो.
आणि ताबडतोब त्यांना बोधिवृक्षाखाली बसल्यावर गौतम बुद्धाला जसं झालं, अनेक साधू संतांना जसं झालं, तसं ते साक्षात्कार होतो, पण तसा साक्षात्कार सगळ्यांना होत नाही. आणि त्याच्याऐवजी एज्युकेशनल व्हरायटी म्हणजे शैक्षणिक स्वरूपाचे बदल, म्हणजे पहिलीतनं दुसरीत गेला, दुसरीतून तिसरीत गेला, कालच्यापेक्षा आज हुशार, आजच्यापेक्षा उद्या हुशार, बदल झाला, असं करत तुमच्यामध्ये बदल होतो. आणि तो बदल होण्यासाठी तुम्हाला धर्माची बैठक असायला हवी आणि तुम्हाला हे वैद्यकीय सत्य पचवता यायला पाहिजे. म्हणून मग डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यूनी ठरवलं की अरे आपल्याला जे मिळालं ते इतरांपर्यंत पोचवलं पाहिजे. म्हणून त्यांनी 4 आयडिया काढल्या बिल डब्ल्यूनी. एक म्हणजे लय पैसे गोळा करायचे धनाढ्य लोकांकडनं. दुसरं म्हणजे फक्त दारुड्यांसाठी खास हॉस्पिटल उभार करायचं. तिसरं म्हणजे जसे एजंट असतात तसे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात तसे आपले काउन्सिलर नेमायचे आणि मग हे ठिकठिकाणी जाऊन ते प्रमोट करणार आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये सभासद घेऊन येणार. आणि चौथं म्हणजे पुस्तक पाहिजे. आता डॉक्टर बॉबचा ग्रुप जो होता ॲक्रॉन, त्याच्यामध्ये 18 सभासद होते. त्याच्यातल्या सर्वानुमते ग्रुप कॉन्शियन्स घेऊन पुस्तक छापा एवढं ठरवण्यात आलं. आणि त्या पुस्तक छापण्याकरता डॉक्टर बॉबनी मदत केली, स्टोऱ्या दिल्या त्यांच्याकडल्या, आणि बिल डब्ल्यू लिहायला बसला होता. आणि रोज तो 2-2 एक 4-4 ओळी लिहायचा आणि त्या ह्याच्यामध्ये मीटिंगमध्ये जाऊन वाचायचा. आणि असाच तो ऑक्सफर्ड ग्रुपची जी 5-6 तत्त्वं आहेत, ॲडमिशन, कन्फेशन, रेस्टिट्यूशन, सर्व्हिस टू अदर्स, ॲब्सोल्यूट प्युरिटी, ॲब्सोल्यूट ऑनेस्टी, ॲब्सोल्यूट लव, हे सगळं घेऊन बसला होता. आणि त्याला मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकशास्त्राच्या आणि धर्मशास्त्राच्या लोकांनी सांगितलं की दारुड्या हा आखडू असतो, विद्रोही असतो, त्यामुळे त्याला तू हे केलंच पाहिजे असं सांगितलं तर तो कदाचित करणार नाही. त्याच्यामुळे हे जे काय ॲब्सोल्यूट जे आहेत त्या ॲब्सोल्यूटमध्ये तो आपल्याला जमणार नाही. त्याच्याऐवजी हे केलं तर बरं पडेल असं तुम्हाला लिहायला लागेल. आणि असं करता करता बिल डब्ल्यूनी या 12 पायऱ्या एके दिवशी उपडा झोपलेला होता आणि सरसर त्याच्या मनात विचार आला आणि त्याने ते मोजल्या आणि त्या 12 पायऱ्या झाल्या. आता मूळ ज्या 12 पायऱ्या आहेत ते दीर्घ स्वरूपामधल्या आहेत. मग ह्या 12 पायऱ्या कशासाठी, तर ही जी सगळी रामकथा सांगितली की तुमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे तरच तुमचं मेंटल ऑब्सेशन कमी होणार आहे. आपण स्लीप होतो म्हणजे काय होतं तर आपलं ऑब्सेशन परत उभारतं. का स्लीप होतो तर आपली आध्यात्मिक पातळी खाली जाते. का खाली जाते तर आपण एची तत्त्व पाळत नाही. त्याच्यामुळे पहिला भाग जो होता की ह्या पायऱ्या कुठून आल्या, तर त्याच्याकरता मी ही सगळी तुम्हाला कथा सांगितली की ज्याच्यामध्ये तुमच्यामध्ये प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज होण्याकरता, बदल होण्याकरता, कन्व्हर्शन होण्याकरता, परिवर्तन होण्याकरता ह्या आजारावरती उपाय म्हणून ह्या 12 पायऱ्या आलेल्या आहेत. ओके, भाग पहिला इथे संपलेला आहे. 12 पायऱ्या कुठून आल्या. आता भाग दुसरा, 12 पायऱ्या काय सांगतात, बरोबर आहे. 12 पायऱ्या बदल करायला सांगतात. त्या कशा बदल करायला सांगतात तर एक पायरीचं विश्लेषण मी थोडक्यात करतो. पहिली पायरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सभासद आहेत जे म्हणतात आम्ही पायऱ्या बिऱ्या घेतल्यात नाहीत, आमचं काय वाकडं झालेलं नाही. ओके, आम्ही फक्त 1 डे ॲट अ टाईम, आजपासून त्याचा दिवस दारू प्यायची नाही आणि आपल्याला जे मिळालं आहे ते दुसऱ्याला द्यायचं असं करतो आणि आम्ही दारूपासून दूर राहत. अशी मंडळी जी आहेत तीही गेली कित्येक वर्ष दारूपासून दूर आहेत. त्याच्या पायऱ्या बिऱ्या नाही घेतल्या तर मी लगेच दारू पिल का, अजिबात नाही. पण दारू पिल का, हो नक्की पिणार. कधी पिल ते काय सांगता येत नाही. ते प्रसंग येईल तुझ्यावरती तेव्हा तू असं करू शकतोस. एक गट दुसरा असा आहे की जो सांगतो की आम्ही पायऱ्या स्वतः घेतल्या नाहीत पण हे जे वाचणारे लोक जे आहेत मुकुंदसारखे, त्या लोकांनी आम्हाला जे काय सांगितलं ते आम्ही ऐकलं आणि त्यातलं आम्हाला जेवढं जमेल तेवढं झेपेल तेवढं आम्ही घेतलं. काही म्हणतात आम्ही स्पॉन्सर घेतला, काही म्हणतात आम्ही स्पॉन्सर घेतलेलं नाही. पण हे सगळेजण दारूपासून दूर आहेत. काही जण 4थी-5वी पायरी घेतात, 4थी लिहून काढतात, 5वी स्पॉन्सरकडे काढतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बदल होतो आणि ते दारूपासून राहतात. काही लोक 1 ते 12 सगळ्या पायऱ्या घ्यायचा प्रयत्न करतात पण ही 6वी-7वी कठीण आहे. त्यामुळे माझ्यासारखा चालू माणूसनी काय केलं, पहिल्या 1 ते 5 घेतल्या, 6वी-7वी दिली सोडून आणि डायरेक्ट 8वी-9वीपासून परत सुरू केली. मनामध्ये 11वी घेतलीच नव्हती मी बरीच वर्ष. सोबरायटीचे 22 वर्ष मी 11वी पायरी घेतलेलीच नव्हती. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की ह्या 12 पायऱ्यामधली पहिली पायरी जी आहे ती सांगते आम्ही दारूपुढे हतबल आहोत.
आमची दारूनी वाट लावलेली आहे. आम्हाला थोडी दारू पिता येत नाही. आपल्याकडे 20 प्रश्न आहेत. पहिल्या पायरीचं वर्कशॉप जेव्हा मी घेतो, मी 4 वर्कशॉप घेतो, 1ली, 4थी, 9वी आणि 12वी, सगळ्या कृतीच्या पायऱ्या आहेत. आपल्यातल्या काही लोकांनी माहीत नाही, ह्याच्यामध्ये काही लोक असतील की ज्यांनी हे वर्कशॉप केलेलं आहे. पंढरपूरचं संतोषदादा आमचे आहेत. त्याच्यानंतर बाकी कोणाला मी शैलेंद्र कुठला हा वर्ध्याचा असेल तर त्यांनी पण, वरोऱ्याचा असेल तर त्यांनी पण ऐकलेलं आहे. समाधान आहे आपलं पंढरपूरचं, त्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी ह्या वर्कशॉपमध्ये आलेलं असेल. तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या पायरीमध्ये आपण काय करतो, दारू पुढे हतबल आहोत. त्याच्याकरता आम्ही BW सांगतो. 12 पायऱ्या 12 रूढींमध्ये तळ उंचावायचा. तळ उंचावायचा म्हणजे काय करायचं, तर आपली जेवढी धोबी धुलाई झालेली आहे तेवढी पुरेशी आहे असं मनातल्या मनात म्हणायचं आणि परतीचा प्रवास, दारू बंद करण्याचा प्रवास सुरू करायचा. ठीक आहे. आता पहिल्या पायरीचा दुसरा भाग आहे अस्ताव्यस्तता. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की ही फक्त दारू पिण्यामुळेची अस्ताव्यस्तता आहे. दारू पिण्यामुळे पैसे गेले, दारू पिण्यामुळे इज्जत गेली, दारू पिण्यामुळे हे गेलं. पण काही दिवसानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की दारूबरोबर माझ्या जे काय आणखी स्टेपण्या होत्या, लफडी, त्याच्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या स्वभावामुळे माझं बरंचसं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे पहिल्या पायरीमध्ये मी सांगतो की माझी फाटली, मला आता दारू पिता येणार नाही. तुम्ही 1 करोडचा चेक ठेवलात माझ्यासमोर आणि सांगितलं की थोडी दारू पी, तरी मी पिणार नाही. आता माझी प्यायची इच्छा राहिलेली नाही. असं पहिल्या पायरीमध्ये आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये म्हणत असतो. पहिल्या पायरीमध्ये हतबलता आणि अस्ताव्यस्तता. दुसऱ्या पायरीमध्ये उच्च शक्ती. याचं कारण असं आहे, आमच्यातले काही लोक नास्तिक आहेत, काही लोक अज्ञेयवादी आहेत. काहींचं म्हणणं आहे की अरे देवाचा माझा देवावर विश्वास आहे, पण देवाचा आहे की नाही माहीत नाही, कारण मी देवाची लय वाजवलेली आहे. तर आता देव माझ्यावर विश्वास ठेवेल की नाही मला शंका आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांना जर का BW म्हणतो एकत्र यायचं असेल तर डायरेक्ट देव सांगितला तर अर्धे लोक पळून जातील. त्याच्यामुळे डायरेक्ट देव न सांगता त्यांनी दुसऱ्या पायरीमध्ये सांगितलं की आता उच्च शक्तीच्या जीवावरती आपण देऊया. त्याच्यामुळे आम्हाला उच्च शक्ती प्रकार आवडला. नास्तिक लोक होते, अज्ञेयवादी होते, हे सगळे म्हणाले हां हे उच्च शक्ती चालेल. कोणी म्हणालं माझी हेच उच्च शक्ती आहे, कोणी आणखी काय म्हणालं, कोणी काय आणखी म्हणालं, निसर्ग म्हणालं, काय तुला जे पाहिजे ते कर, पण उच्च शक्ती. आणि ह्या उच्च शक्तीकडे आणि त्याचं वर्णन BWने केले. केम टू बिलीव्ह दॅट पॉवर ग्रेटर दॅन आवर सेल्स कुड रिस्टोर अस टू सॅनिटी. मी वेडा माणूस आहे, मला रात्री 2 वाजता उठून दारू प्यायला जावंसं वाटतं. कडकी असताना मी सोय करतो कुठून तरी, ड्रायडे असतं तेव्हा उपटून काढतो. त्याच्यामुळे आज मला सॅनिटी, विवेक जर माझा परत हवा असेल तर मला कोणाला तरी शरण जायला पाहिजे. माझ्या एकट्याच्या जीवावर माझी दारू बंद होत नाही. म्हणून मी सांगतोय की बाबा रे, दुसऱ्या पायरीमध्ये आमचा अनुभवातून विश्वास बसला. तुम्ही सांगितलं म्हणून नाही, अनुभवातून विश्वास बसला असं दुसरी पायरी सांगते. तिसरी पायरी सांगते देवावरती जीवन आणि इच्छा सगळं सोडून द्यायचं आणि मी मागे बसायचं, परमेश्वराला सांगायचं अभी तुम गाडी चलाव, आम पीछे बैठता आहे. परंतु तसं होत नव्हतं आणि म्हणून मला रोजच्या रोज खूप त्रास व्हायचा. पण त्या त्रासामध्ये माझ्या लक्षात यायचं की अरे ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर मला काय करायला पाहिजे, तर मला हे लक्षात घ्यायला पाहिजे की माझी चालवण्याच्या ऐवजी मी जर का परमेश्वराला माझं आयुष्य सोपवलं तर कदाचित त्याच्यामधनं काहीतरी लक्षात येईल माझ्या. म्हणून मग मी हे करायला लागलो आणि मग तिसऱ्या पायरीमध्ये मी आलो. ओके. त्याच्यामुळे तिसऱ्या पायरीमध्ये माझ्या लक्षात यायला लागलं की देवावर सोपवलं पाहिजे. चौथ्या पायरीमध्ये मला इन्व्हेंटरी घ्यायला लागली, म्हणजे माझ्या भीत्या, त्याच्यानंतर माझ्या खुन्नस आणि माझी लैंगिकतेची उलटी केलेली लफडी, या संदर्भामध्ये मला सगळं लिहून काढायला लागलं. आणि ती होती चौथी पायरी, जिथे आपल्यातल्या बऱ्याच लोकांची फाटते आणि जुन्या लोकांनी त्याच्याबद्दल विनाकारण भीती घालून ठेवलेली आहे. त्या भीतीमुळे मला
वाटतं की अरे नाही घ्यायची. पण आता लक्षात यायला लागलं माझ्या की हल्ली रिहॅबमधनं आलेली माणसंसुद्धा 4थी 5वी पायरी घेऊन आलेली असतात. त्याच्यामुळे माझ्या लक्षात यायला लागतं की 4थ्या पायरीमध्ये मला स्पॉन्सर घ्यायला लागतो आणि 4थ्या पायरीमध्ये मला लिहून काढायला लागतं. अपवाद त्याला एक अंगुठे बाद जर असेल तो आणि ज्याचे हात कापलेले आहेत त्याला लिहिता येणं शक्य नाही तो. त्याच्यामुळे एमध्ये आल्यानंतर 4थ्या पायरीबद्दल बरेचसे आपले गैरसमज होते. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष स्पॉन्सर घेता, मनाशी ठरवता आणि लिहायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या लक्षात यायला लागतं की बाबा रे, मला आता यातून मुक्त व्हायचं आहे. जे मला करायला नको होतं ते मी सगळं केलं, परंतु आता मला याच्यातून मुक्त व्हायचं आहे. म्हणून मला याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय केलं आहे आत्तापर्यंत मी, ते सगळं मला लिहायचं आहे. ओके. आणि ते लिहिण्यासाठी मग मी सुरुवात करतो 4थ्या पायरीची स्पॉन्सरच्या मदतीने. माझ्या खुन्नस लिहून काढतो, माझ्या भीत्या लिहून काढतो आणि मी काय गडबड केलेली आहे. त्या भीतीमध्ये 2 प्रकार आहेत 12x12मध्ये. एक आर्थिक असुरक्षितता आणि दुसरी भावनिक असुरक्षितता. तर ह्याच्यात फार डिटेलमध्ये जाणं आता मला शक्य नाही आहे. तर 4थ्या पायरीत हे काय आपण करतो. 5व्या पायरीमध्ये आपण हे सगळं माणसाकडे एका सभासदाकडे एका कबूल करतो. बोलणं सोपं आहे कबूल करतो म्हणून, पण ते लिहिताना वाचताना फाटते. ज्यांनी घेतलेली आहे त्यांना कळेल मी काय बोलतो आहे ते. त्याच्यामुळे 5वी पायरीमध्ये आपण कबूल करतो त्या माणसाकडे. तो विचारतो, ए बाबा अजून हेच चालू ठेवायचं आहे का. मग आपण सांगतो नाही रे बाबा, हे नाही चालू ठेवायचं आहे, हे करून माझी वाट लागलेली आहे, आता मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. आणि मग 5व्या पायरीमध्ये सगळं झाल्यानंतर 6व्या पायरीमध्ये मी तयार होतो माझे स्वभावदोष सोडायला, जे मी तयार नव्हतो. त्याच्यामुळे मी आत्ता माझ्या लक्षात यायला लागलं की 6व्या पायरीमध्ये मला तयार व्हायचं आहे. आणि 7व्या पायरीमध्ये परमेश्वराला सांगायचं की परमेश्वरा माझे स्वभावदोष काढून घे. 6व्या 7व्या पायरीबद्दल बिग बुकमध्ये फक्त 4-4 ओळी लिहिलेल्या आहेत, पण 12x12मध्ये डिटेल दिलेलं आहे. 6व्या 7व्या पायरीबद्दल बिल डब्ल्यू म्हणतो की इट सेपरेट्स मेन फ्रॉम बॉईज. बालक आणि ॲडल्ट याच्यामधला फरक करणारी ही 6वी 7वी पायरी आहे. आणि 7व्या पायरीमध्ये नम्रता म्हणतो की मला जमत नाही एकट्याच्या जीवावरती, परमेश्वरा तू मला मदत कर. त्यामुळे पुन्हा परमेश्वराला उच्च शक्ती आली. 8व्या पायरीमध्ये मी ह्याच जगात राहायचं असल्यामुळे ज्या लोकांना त्रास दिलेला आहे त्यांची माफी मागायला मी तयार होतो. आणि प्रत्यक्षात माफी मागण्यासाठी माझी 9वी पायरी. 8व्या पायरीमध्ये मनाची तयारी आणि यादी करणे. यादी आमच्याकडे 4थ्या पायरीतली आहेच. परत एकदा आपण 4थ्या पायरीतल्या खुन्नसकडे बघतो. एमधली खुन्नस, घरातली खुन्नस, कामावरची खुन्नस, समाजातली खुन्नस, त्याच्यानंतर आणखी मेलेल्यांवरची खुन्नस, लहानपणापासून शिक्षण घेतानाची खुन्नस आणि उरलेल्या सगळ्यांची खुन्नस. भीत्या आहेत माझ्या, त्याच्यामुळे का भीती वाटते ते लिहून काढतो. लैंगिकची जी लफडी केलेली आहे त्याच्यात काय लफडी केली ते नाही लिहायचं. लफडी करत असताना मनस्थिती काय होती, मी बेफिकीर होतो का, मी स्वार्थी होतो का, मी अप्रामाणिक होतो का, ते सगळं मला शोधून काढायचं आहे. त्यामुळे ही झाली 8वी पायरी. 9वी पायरीमध्ये मी प्रत्यक्ष त्या माणसांकडे जातो. आता 9व्या पायरीमध्ये 2 भाग आहेत. एक भाग सांगतो की कुठल्या ॲमेंड्स करायच्या नाहीत. आपल्याकडे काही गाढव लोक आहेत ते सांगतात बायकोच माझी स्पॉन्सर आहे, मी सगळं बायकोला सांगतो. आणि बिल डब्ल्यू बोंबलून सांगतो की इथे आम्ही जे आलेलो आहोत ते आमच्या डोसक्यावरची घाण काढून दुसऱ्याच्या डोक्यावर टाकण्यासाठी नाही, असं बिल डब्ल्यू सांगतो. तो म्हणतो आमच्या वैवाहिक संबंधांमधली जादा साहसे जी केलेली आहेत ती पत्नीच्या खांद्यावर उतरवून काही उपयोग नाही. म्हणून तो म्हणतो दुसऱ्याचे दुःख वाढवणे हा स्वतःचे दुःख हलके करण्याचा मार्ग नाही, इतरांचे हित करण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. नियमबाह्य वागणुकीची कबुली द्यायची आहे, पण बायकोला सगळ्या गोष्टी सांगायच्या नाहीत. कारण ती विचारणं ती स्त्री कोण, कुठे राहते, काय केलं तुम्ही. मग याच्याऐवजी तिला सांगायचं बाई गं माझी 5वी पायरी मी स्पॉन्सरकडे घेतलेली आहे, तुझ्याकडे काय मी 5वी पायरी घेणार नाही, तुला योग्य वाटेल तर तो निर्णय घे. ती जर ॲलॉनॉनमध्ये जात असेल, ती एच्या मीटिंगला येत असेल तर मात्र तिला
ते कळेल, त्यातलं रहस्य कळेल की ह्याने लफडी केलेली आहेत हे तो कबूल करतो, पण त्या लफड्याचे डिटेल्स काय सांगत नाही. आणि मग तिच्या लक्षात येतं की आत्ता नाही ना त्यातलं काय करत हा, मग ठीक आहे, हरकत नाही. आणि मग ती त्याच्यामधलं अंग काढून घेते. पण आपण गाढव लोक आहोत, तर आपण काय काय आचारशक्तीचे अफाट प्रयोग करत असतो. मी बायकोला सगळंच पहिल्या दिवशीच सांगून टाकलं, मध्ये आल्यावरच लगेच सांगून टाकलं, आज मी सगळंच बायकोला सांगतो. मग ते लोक म्हणतात हे बायकोचा बैल झाला, अमुक झाला, तमुक झाला, येडा आहे हा सगळं बायकोला सांगतो, ह्याच्याशी बोलणं डेंजरस आहे. कारण हा बायकोला सांगणार, बायको याची बायको आपल्या बायकोला सांगणार आणि आपली लफडी बाहेर निघणार. त्याच्यापेक्षा ह्याच्यापासून लांब राहा. ह्याला अशा लोकांना कोणी स्पॉन्सी घ्यायला तयार होत नाही. मी 2-4 लोकांना विचारलं, अरे ह्याला काय ना स्पॉन्सी घेतलं तुम्ही, ह्याला 5-6 जणांनी रिफ्यूज केलं. तो म्हणाला, अरे तो बायकोचा बैल आहे, तो सगळं जाऊन बायकोला सांगतो येड्यासारखं. त्याच्यामुळे साला आपण काय बोलायचं ना, हा जाऊन बायकोला सांगायचं, ती बाई कधी आपल्या समोर आली ते मारक्या म्हशीसारखी आपल्याकडे बघायची, आपण किती नालायक आहेत म्हणून. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बायकोला सांगायच्या नाहीत. काय सांगायच्या काय नाही सांगायच्या ते स्पॉन्सरला विचारून ठरवायचं. त्याच्यामुळे ही झाली 9वी पायरी. 10व्या पायरीमध्ये रोजच्या रोज साफसफाई करायची आहे. एकदा 4थी पायरी घेतली म्हणजे आता जिंदगी में कभी घ्यायची नाही असं नाही. त्यामुळे रोजच्या रोज मला आठवायचं, आज मी कोणाला दुखावलं का, त्याची माफी मागितली पाहिजे का. ते 10वी पायरी. 11व्या पायरीमध्ये प्रार्थना आणि ध्यान म्हणतो. प्रार्थना म्हणजे तुमच्या धर्माची प्रार्थना म्हटली तरीसुद्धा चालेल, पण आपली चित्तशांतीची प्रार्थना म्हटल्यानंतर परिस्थितीत बदल होतो असं नाही. परंतु परिस्थितीला सामोरं जाण्यासाठीची जी माझी मनस्थिती आहे ती मात्र छानपैकी परिस्थितीमध्ये बदल करण्याच्याऐवजी सामोरं जाण्यासाठी मला ही प्रार्थना ताकद देते. ध्यानाबद्दल ज्यांना शक्य आहे त्यांनी ध्यान करावं. मी स्वतः 22 वर्ष ध्यान केलेलं नाही, पण मी 22 वर्षानंतर विपश्यनेला गेलो आणि मग मला बरेच साक्षात्कार झाले. 4थी पायरी माझी, तिथे न बोलता रडलो मी ढसाढसा स्वतःशीच. त्याच्यामुळे विपश्यनेमध्ये मला ध्यान कळलं. मी विपश्यना प्रमोट करत नाही. तुम्हाला जे पाहिजे तो तुम्ही ध्यानाचा प्रकार करू शकता. मी हा केला, मला भावला, मी करतो. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करू शकता. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये धर्माचा संबंध नाही, आध्यात्मिक तत्वांचा संबंध आहे. त्यामुळे प्रार्थना आणि ध्यान तो म्हणतो तेव्हा तुम्हाला हवी ती प्रार्थना, हवा तो प्रकारचं ध्यान करू शकता. आणि 12व्या पायरीत तो म्हणतो हॅविंग हॅड अ स्पिरिच्युअल अवेकनिंग ॲज अ रिझल्ट ऑफ दीज स्टेप्स. या सगळ्या पायऱ्यांच्या आचरणामुळे माझ्यामध्ये बदल झाला. जो बदल करण्यासाठी रोलँड एचला डॉक्टर कार्ल युंगनी ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये किंवा धर्माकडे पाठवलं होतं, ती सगळी तत्त्व या 12 पायऱ्यांमध्ये टाकलेली असल्यामुळे ह्या 12 पायऱ्यांच्या आचरणामुळे माझ्यामध्ये बदल झाला. कदाचित तो 5% असेल, कदाचित 95% असेल, माहीत नाही, पण तो बदल झाला एवढं नक्की. आणि हा बदल झाल्यामुळे ही सगळी तत्त्व मी माझ्या आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करायला लागलो. आणि जे मला मिळालेलं आहे ते आपलं इतरांबरोबरचे कार्य म्हणून 7वं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये 12 स्टेपिंग कसं करावं त्याबद्दल लिहिलेलं आहे. 12व्या पायरीच्या वर्कशॉपमध्ये आपण चर्चा करतो त्याच्याबद्दल. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर या किंवा जरूर मला बोलवा. तुमच्या ग्रुपमध्ये ग्रुप कॉन्शियन्स घ्या आणि मला बोलवा. आता मी ह्याला कालच आपल्या ह्याला चेअरमनला सांगत होतो गजानन भाऊंना की अहो मी सगळीकडे महाराष्ट्रावर फिरून आलो, पण मला कोकणात काही कोणी बोलवलेलं नाही आहे. तर म्हणाले अहो कोकणाची व्यथा वेगळी आहे. अहो म्हटलं लोक तर म्हणतात की तिकडे ही मीटिंग झाली, ती मीटिंग झाली, 100 लोक आले होते आणि मग काय काय खाल्लं, काय काय प्यालं, काय काय खेळलं, त्याची रसभरीत वर्णनं सांगतात. ते म्हणाले ते जाऊ द्या, पण माणसं सध्या नाही आहेत आणि आहेत त्यांना पायऱ्या विऱ्यांमध्ये काय इंटरेस्ट नाही. तर म्हटलं बघा चिपळूणला काय तुम्ही अरेंज करणार असाल तर सगळेजण येतील, जमा होतील. त्यामुळे ते गजानन दादा आपल्याला सांगणार आहेत कधी करायचं, काय करायचं ते मला कळवतील. ते 15 आणि 16 सप्टेंबर, 15 सप्टेंबरला रविवार आहे आणि 16 सप्टेंबरला काहीतरी ईदीची का कशाची तरी सुट्टी आहे. त्यामुळे 15-16 सप्टेंबरला गजानन भाऊ होते का तुमच्याकडे बघा, नाही तर मी चाललो लाखांदूर. आमचे संतोष भाऊने सांगितले लाखांदूर आणि ब्रह्मपुरी तिकडे जायचा विचार आहे. लवकर सांगा मला 8 दिवसात गजानन दादा, मग करूया आपण. 12व्या पायरीमध्ये जे मला मिळालेलं आहे ते आपण द्यायचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने आपण दुसरा भाग संपवला. पहिल्या भागात आपण काय केलं होतं, पहिल्या भागामध्ये आपण 12 पायऱ्या कुठून आल्या त्याचा शोध घेतला. दुसऱ्या भागामध्ये आपण 12 पायऱ्या म्हणजे काय ते आपण माहीत करून घ्यायचा प्रयत्न केला. आता तिसरा भाग जो आहे तो आहे 12 पायऱ्या घेतल्याचा फायदा काय आणि त्याचं उत्तर जे आहे
ते 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये पान नंबर माझं 61 आहे, तुमचं कदाचित वेगळं असेल, 12व्या पायरीमध्ये आहे. आणि बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो की आमच्यातले जे सांगतात ना आपण काय पायऱ्या बिऱ्या घेतलेल्या नाहीत, ते खरं तर पहिली आणि 12वी पायरी घेतलेली असते. त्यांनी पहिल्या पायरीमध्ये हातबल आहे म्हणतो, म्हणून तो दारू प्यालेला नाही, आणि तो कचकून सर्व्हिसमध्ये असतो आणि तो कचकून 12 स्टेपिंग करत असतो. त्याच्यामुळे त्याचं बरं चाललेलं असतं आणि त्याला वाटतं की ह्या 2 पायऱ्या पुरेशा आहेत. पण आमचे अनिल डी नेहमी गमतीने म्हणायचे, मुलुंडचे वारले आता ते, की अरे 2 पायऱ्या घेतल्या तर आयुष्यामध्ये एवढा बदल झाला आणि एवढं मजा येते, एवढा आनंद येतो आहे. जर का सगळ्या 12 पायऱ्या घेतल्यास तर किती आनंद येईल. पण आपल्याला असं सांगून सवरून काय आपल्याला जमत नाही. त्यामुळे आपल्याला आपला बाप बिल डब्ल्यू काय म्हणतो ते बघूया. पान नंबर 61 माझं आहे, तुमचं पुस्तकाचं पान नंबर वेगळं असू शकतं. 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामधलं आहे. तो म्हणतो आहे की जीवनाच्या सर्व अंगावर आपण प्रेम करू शकतो का. 8 प्रश्न दिलेत बरं का त्यांनी. 12 पायऱ्या केल्यात तुम्ही तर काय फायदा होईल त्याची तो झलक सांगतो आहे. तो म्हणतो आहे की आमच्या सर्व व्यवहारात ह्या तत्त्वाचे पालन करायचे, म्हणजे जीवनाच्या सर्व अंगांवर आपण प्रेम करू शकतो का, सर्व व्यक्तींवर प्रेम करू शकतो का. आपल्या समूहाविषयी प्रेमाची आणि सहिष्णूची भावना आपण जशी व्यक्त करतो तशी आपल्या घरामध्ये आपण करतो का. त्याचं उत्तर माझं तरी नाही आहे, तुमचं तुम्ही ठरवा. जेवढं मेंबरला टॉलरेट करू शकतो तेवढा बायकोला पोरांना नाही टॉलरेट करायला येत. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मार्गदर्शकाविषयी प्रेम आत्मविश्वास असतो आणि लोकांबद्दल तसं वाटतं का. कार्यक्रमाचा दैनंदिन जीवनात आपण उपयोग करतो का. नव्या जबाबदाऱ्या ह्या विशाल जगात आपण पार पाडू शकू का. धार्मिक भावनेला नव्या उद्दिष्टांची आणि भक्तीची जोड देऊ शकू का. आणि हे सर्व साध्य करण्याचा प्रयत्नात जीवनाचा नवा आनंद आम्हाला मिळू शकेल का. आज रात्री झोपण्यापूर्वी किंवा कधी जेव्हा तुम्हाला पहिली संधी मिळेल तेव्हा 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक काढायचं, त्याच्यातली 12वी पायरी काढायची आणि वाचायला सुरुवात करायची. दुसरा भाग जो आहे पाठ 3 आपण जो म्हणतो आपल्या सर्व व्यवहारात या तत्त्वांचे पालन, त्याच्याबद्दल तो लिहितो. आणि आता बिल डब्ल्यू प्रश्न विचारतो की आपल्याला आयुष्यात मिळणाऱ्या यशाबरोबर किंवा अपयशाबरोबर आपल्याला जुळून घेता येईल का. जर का 12 पायऱ्या घेतलेल्या असतील तर तसं आपण करू शकतो. तो म्हणतो की दारिद्र्य, आजारपण, एकाकीपणा आणि वियोग. परत वाचतो. दारिद्र्य म्हणजे पैशाचे वांदे, आजारपण तब्येतीची वाट लागली, एकाकीपणा बायको मेली, नातेवाईक मेले, मी एकटाच पडलो आहे, आणि वियोग जवळची माणसं अगदी गेली, श्रीहरी झाली. तर ह्या सगळ्या गोष्टीचा मी धैर्याने आणि प्रसन्नतेने स्वीकार करणे जमेल का. उज्ज्वल आणि अधिक झगझगीत यश आपल्याला नाकारलेले असताना सामान्य पण अधिक टिकाऊ अशा सुखाने आपण स्वतःला खंबीरपणे संतुष्ट ठेवू शकू का. आणि त्याचं उत्तर बिल डब्ल्यू देतो. बिल डब्ल्यू पुढे म्हणतो जीवनविषयक या प्रश्नांना चे उत्तर आहे होय. या सर्व गोष्टींना मी तोंड देऊ शकतो, कारण जे लोक 12 पायऱ्यांचे आचरण चालू ठेवतात. परत एकदा नीट वाचतो. जीवनविषयक या प्रश्नांचे चे उत्तर आहे होय. या सर्व गोष्टींना तोंड देता येईल, कारण जे लोक 12 पायऱ्यांचे आचरण चालू ठेवतात ते लोक जीवनातील तोचपणा, वेदना आणि आकस्मिक येणारे संकटे यांचासुद्धा सदुपयोग करतात. बाऊ करत नाही, रडत बसत नाहीत. येऊन सुधारलेल्या अनेक मद्यपींच्या आयुष्यातील ही वस्तुस्थिती आहे. पण आता पुढे तो म्हणतो बिल डब्ल्यू, अर्थात च्या सर्वोत्तम सभासदासकट सगळेच सभासद हे यश सतत मिळवण्याच्या उद्दिष्टापासून दूर असतात. पहिला नंबर बनला पाहिजे. आणि काही वेळेला दारू न पितासुद्धा आमच्या मनाचा तोल सुटतो, जो आपला बऱ्याचदा सुटतो. आपण च्या मीटिंगमध्ये खेकसतो, आपण घरी गेल्यावर ओरडतो, आपण ऑफिसमध्ये आरडाओरडा करतो, मी बसमध्ये कंडक्टरशी भांडतो, ट्रेनमध्ये कोणी पाय ठेवला असेल समोरच्या खुर्चीवरती तर त्याच्याशी राडा करतो. आणि आमचा विलास आम्हाला सांगायचा, अरे सर तुमचं वय काय, त्यांनी तो किती, त्याचं वजन 180 किलो 110 किलो वजन आहे, तुम्ही साला 55 किलो, त्यांनी एक लाफा मारले तर तुम्ही मुतणार पण नाही, साला आडवा व्हाल. कुठे त्याचे पंगा घ्यायला जाता. पण आमच्या मनाचा तोल सुटतो. आपल्या अडचणीची सुरुवात अनेकदा बेपर्वाईने होते आणि सगळं काय ठीकठाक चाललेलं आहे असं वाटत असतानाच आपण स्वतःची पाठ थोपटतो
आणि तो म्हणतो एच्या सर्व 12 पायऱ्यांची गरज नाही असा आपण गैरसमज करून घेतो। ये सब 12 पायऱ्या वगैरे ये सब शिकलेल्या लोकांचं नाटक आहे, ये सब कुछ करने की जरूरत नाही, एक हात देवाला एक हात एला, आता दारू प्यायला हात राहिला नाही असं आपण अनेकदा एच्या मीटिंगमध्ये ऐकतो। आणि बिल डब्ल्यू त्याला म्हणतो की एतील अशिष्ट भाषेत या अत्यंत सुखी अवस्थेला 2 पायऱ्यांचा कार्यक्रम म्हणतात। 2 पायऱ्या म्हणजे पहिली आणि 12वी। आणि तो म्हणतो मनात चांगला हेतू असूनसुद्धा अनेक सभासद या 2 पायऱ्यांच्या मोहजालात फसतात। आता तो सांगतो की पायऱ्या नाही घेतलं तर काय होणार। ओके, तो म्हणतो थोड्याच दिवसात ही मोहक भासणारी म्हणजे अरे एमध्ये आलो सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, ही मोहक भासणारी गुलाबी अवस्था विरून जाते आणि मग परिस्थिती निराशाजनक आणि निरुत्साही होते। आता आपल्याला एमध्ये येऊन काहीच फायदा होत नाही असे वाटू लागते। जीवनाच्या नित्यनियमाप्रमाणे आपल्यासमोर एखादे संकट येते। अरे समस्या सोडवणे सोडू दे, समस्या स्वीकारणंसुद्धा आपल्याला तोंड देणं जमत नाही। बढतीच्या अपेक्षेने कष्ट केलेले असतात, ती बढती मिळत नाही, चांगली नोकरी जाते, कुटुंबात आणि प्रेमसंबंधात अडचणी येतात, ज्या मुलाची देव काळजी घेते असे वाटते तो मुलगा जखमी होतो। आता बिल डब्ल्यू म्हणतो की अनेकांसमोर अचानक उभ्या राहणाऱ्या या संकटांना तोंड देण्याचा मार्ग आम्हा दारुड्यांजवळ आहे का? तो मार्ग मिळवणे शक्य आहे का? या समस्यांना आम्ही तोंड देऊ शकत नव्हतो। मद्यपी नसलेले आमचे अनेक मित्र ह्या समस्यांना कसे तोंड देतात? आणि मग तो म्हणतो की आम्ही जर 2 पायऱ्यांच्या कार्यक्रमावरून 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाकडे वळलो तर कोणत्याही महासंकटात आधार व बळ देणारी देवाची कृपा मिळवण्याची आमची इच्छा व तयारी असेल तर अशी संधी आमच्यापुढे निश्चितच आहे। त्यामुळे तो इथे काय सांगतो, 12 पायऱ्या घेतल्या नाहीत तर जेव्हा असा प्रसंग तुझ्यासमोर येणार आहे, कसा प्रसंग येणार आहे? बढती मिळणार नाही, नोकरी जाणार आहे, कुटुंबात प्रेमात लफडी होणार आहेत, मुलगा युद्धात कामी येणार आहे, संकटाला तोंड देताना फाटणार आहे। आमच्यापैकी अनेक सभासद आहेत की ते अशा प्रसंगी परत दारू प्यायल्याचं आपल्याला बघायला मिळतं। पण बिल डब्ल्यू इथे म्हणतो की तुम्ही 2 पायऱ्यांच्या कार्यक्रमावरून 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाकडे वळलात तर कोणत्याही महासंकटात आधार देणारी देवाची कृपा मिळवण्यासाठी आमची इच्छा व तयारी असेल तर अशी संधी आमच्यापुढे निश्चितच आहे। बिल डब्ल्यू म्हणतात पुढे, आमच्या सगळ्या अडचणी इतरांसारख्याच होत्या, देवाच्या कृपेने ह्या अडचणींच्या बाबतीत आम्ही सामोरे जावलो। समोर येणाऱ्या मोठ्या प्रश्नांना आम्हीसुद्धा इतर लोकांप्रमाणे सामोरे जाऊ शकतो। जीवनातील अधिक लहान व वारंवार येणाऱ्या समस्यांमध्ये इतर लोकांप्रमाणेच आम्हालासुद्धा एखादे आव्हान सापडते। माझ्या आयुष्यात अशी कितीतरी उदाहरणं आहेत। माझं लग्न ठरवायच्या वेळेला माझ्या स्पॉन्सरने सांगितलं की ज्याबरोबर लग्न करशील तिला सांगायचं मी बेवडा आहे। म्हटलं अरे असं सांगून कोणी करेल का? तर मी सांगतो ते ऐक म्हणाला, तुझ्या अक्कल चालू नको। जादू झाली माझ्या बाबतीमध्ये, ती अडचण आली होती। माझ्या बायकोने नंतर मला विचारलं, स्त्रीचं शरीर तू एवढ्या सहजपणे हाताळू शकतोस, तुझा अनुभव काय सांग मला। माझी चड्डी पिवळी झाली, स्पॉन्सरकडे धावत गेलो, त्या प्रसंगातून बाहेर पडलो। माझ्या धंदा करायची मला अक्कल नव्हती, त्यामुळे मला स्पॉन्सरनी नोकरी करायला सांगितली, ती नोकरी चालत आली। 10 वर्ष नोकरी केल्यानंतर माझी नोकरी गेली। मग मी पुन्हा नव्याने शिक्षण घेतलं, फार्मसी ग्रॅज्युएट होतो, त्याचं LLB झालो, LLM झालो, PhD झालो, नेट परीक्षा झाली, प्रोफेसर झालो। हे सगळं अर्थात एका दिवसात नाही झालं, पण ह्या सगळ्या प्रसंगांना मी तोंड देऊ शकलो। माझ्या वडिलांना अल्झायमर होता, ते 3-3 वेळा आंघोळ करायचे, 2-2 वेळा जेवायला मागायचे। मी कधी गेलो तर मला राग यायचा। आई म्हणायची, अरे बाबा तू नको सेवा करायच्या ऐवजी तू बापाचा गळा दाबशीलच्या आईला, तू जा बाबा घरी निघून। त्याच्यामुळे माझ्या वडिलांचं आजारपण मला सहन करता यायला जमायला लागलं थोडंफार। माझ्या आईला कॅन्सर झाला, तिची ट्रीटमेंट व्यवस्थित केली आणि 6 महिन्यानंतर तिला सांगितलं की तुमचं आयुष्य संपलेलं आहे आणि ती गेली। त्याच्यानंतर माझ्या आत्ता धाकट्या बहिणीला, आत्ता 26 तारखेला मागच्या महिन्याच्या माझी धाकटी बहीण वारली कॅन्सरनी। 2-2.5 वर्ष ती बरी होती कॅन्सरची ट्रीटमेंट घेऊन, आता परत गेलेली आहे। माझ्या मुलीला ॲडमिशन मिळत नव्हती, आम्ही मुंबईला राहायला आलो तेव्हा, कारण सेमिस्टरचं हे भिवंडीची शाळेचं कोणी घेत नव्हतं, इथे डोनेशन द्यायला सुद्धा तयार होतं तरी पण घेत नव्हतं।
जादू झाली आणि माझ्या मुलीची भायखळ्याला क्लिअर रोडला आपलं GS होतं, आपलं इंटरग्रुपचं ऑफिस होतं, बॉम्बे इंटरग्रुप भायखळ्याचं, त्याच्या समोरच्या शाळेमध्ये तिची ॲडमिशन झाली. नंतर तिला मेडिकलला ॲडमिशन मिळालेली होती, ती सोडून ती आयसरला गेली पुण्याला, तिथे 5 वर्षे शिकली. त्याच्यानंतर ती घरी येऊन 6 महिने घरी बसून राहिली. मी विचार करते म्हणाले मी काय करायला पाहिजे. मग तिला आम्ही IITच्या एका प्रोफेसरकडे पाठवलं. त्याने सांगितलं, अरे बाळा, तुझ्या आयुष्याचे दिवस फुकट चाललेले आहेत आणि हे गॅप सर्टिफिकेट तुला प्रोड्यूस करायला लागेल नंतर 6 महिने काय केलंस त्याचं. त्याच्यामुळे ती लगेच हुशार झाली. ती TIFRमध्ये गेली, TIFRमध्ये नोकरी केली, तिकडून फ्रान्सला गेली, फ्रान्समध्ये जाऊन तिची PhD पूर्ण झाली आणि तिचा बॉयफ्रेंड आहे, तिचं लग्न करणार आहे आणि इथे येऊन लग्न करणार आहेत. आता ती फ्रान्समधनं इंग्लंडला जाणार आहे, बायकोची नोकरी चालू आहे, माझा खसकूपणा अजून चालू आहे. अशा असंख्य अडचणींना सामोरं मी देऊ शकलो, तोंड देऊ शकलो. याचं कारण ह्या 12 पायऱ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगत असेल 12 पायऱ्या बिऱ्या आम्ही नाही घेतल्या, आमचं काय चांगलं चाललेलं आहे, तर तुम्ही त्याच्या नादी लागायचं की नाही ठरवायचं. स्टिक टू द विनर्स असं म्हणतात. ओके, त्याच्यामुळे 12 पायऱ्या ह्या घेतल्या पाहिजेत. त्या घेतल्याने आपल्यामध्ये बदल होणार, आमूलाग्र बदल होणार आणि आपण परत दारू पिण्याची शक्यता कमी होणार. मेंटल ऑब्सेशन पूर्णपणे गेलं असं जेव्हा मला मैताला जाळतील किंवा मला मी देहदान केलेलं आहे, तेव्हा फॉर्मॅलिटीच्या टँकमध्ये जेव्हा टाकतील आणि श्वास बंद होईल, तेव्हा तुम्ही लोक म्हणाल की ह्यांनी 12 पायऱ्या घेतलेल्या होत्या, ह्यांनी पहिली पायरी घेतलेली होती. अशा पद्धतीने आजचा जो माझा विषय आहे, 12 पायऱ्या घेतल्या नाही तर काय होईल किंवा घेतल्याने काय फायदा होईल, याचे 4 भाग मी केलेले होते. पहिला भाग होता 12 पायऱ्या कुठून आल्या, दुसरा भाग होता 12 पायऱ्या काय करतात, तिसरा भाग होता 12 पायऱ्या घेतल्याने काय फायदा होतो आणि चौथा भाग होता 12 पायऱ्या नाही घेतलं तर काय बिघडणार आहे. लगेच दारू पिणारे अशातला भाग नाही, पण जेव्हा केव्हा अडचण येईल तेव्हा मात्र माझी त्रेधा तिरपीट उडणार आहे. आणि जर मी 12 पायऱ्या घेतलेल्या असल्या, मेलेल्या स्पॉन्सरचा गाळा काढण्याच्या ऐवजी नवीन स्पॉन्सर घेतलेला असला, त्याच्या संपर्कात जर असेल, तर माझा शक्यता निभाव लागण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून 12 पायऱ्या घेणं आवश्यक आहे. आज तारीख आहे 12 जुलै 2024 शुक्रवार, रात्री 10 ते 11 ऑनलाईन मीटिंग. हे आमचे चिपळूणचे गजानन दादा आहेत, त्यांनी ही अरेंज केलेली आहे आणि मला ही सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्याचं काय झालं ते नंतर मला पाठवा. मी पण इथे रेकॉर्डिंग केलेलं आहे. हे रेकॉर्डिंग मी यूट्यूब चॅनल जे आहे त्या चॅनलचं नाव आहे, यूट्यूबमध्ये जायचं, उजव्या हाताला सर्चचं गोल बटन दिसतं, तिथे टाईप करायचं AA शेअरिंग मुंबई आणि श्रीधर असे 4 शब्द टाकलेत तुम्ही, तर तुम्हाला 50 ऑडिओ ऐकायला मिळतील. याच्यामध्ये माझा कुठल्याही स्वरूपात फायदा नाही. 16 लाख व्ह्यूअर झाल्यानंतर त्याचे पैसे मिळायला सुरुवात करतात आणि पैसे मिळायला लागले यूट्यूबचे की मी किटी बॉक्समध्ये टाकणार आहे. 16 लाख होईपर्यंत मी जिवंत राहतो का मरतोच्या आईला काय माहीत नाही आपल्याला. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा त्या यूट्यूब चॅनलवर जाल तेव्हा तिथे सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. या 3 गोष्टी केल्यामुळे आपल्या सगळ्यांचा फायदा असा होणार आहे की यूट्यूबच्या अल्गोरिदमवरती हे वरती येईल, त्याचप्रमाणे तुम्ही इतरांपर्यंत पोहोचू शकाल आणि सबस्क्रिप्शन वाढलेलं असेल तर त्याला वरती प्राधान्य दिलं जाईल. मला एक पुण्याच्या नॉन अल्कोहोलिक मेंबरचा माणसाचा फोन आला होता, म्हणाले तुमची शेअरिंग मी ऐकली, मी नॉन अल्कोहोलिक आहे. म्हटलं ए भाऊ, पहिलं तू कशाला मरायला ऐकायला गेलास. तो म्हणाला मी सायको प्रॉब्लेम आहे मला आणि मला डॉक्टरांनी सांगितलं की 12 पायऱ्यांचं आचरण कर, तुला बरं वाटेल, म्हणून मी तसं करतो आहे. 12 पायऱ्या मी करतो माझ्या परीने आणि मी अल्कोहोलिक्स वगैरे शब्द याच्यामध्ये टाकलेले आहेत गुगलमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही टाकायला सुरुवात केली तेव्हा मला ते लगेच दिसलं, कारण मी 10 वेळेला AA शेअरिंग असं टाकलेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांची शेअरिंग ऐकतो, तुमची पण शेअरिंग ऐकली, मला बरं वाटलं, थँक्यू व्हेरी मच. असा नॉन अल्कोहोलिक माणसाचा फोन आला, अनेक लोकांचे फोन आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा, सबस्क्राईब करा. AA शेअरिंग मुंबई आणि श्रीधर 4 शब्द आहेत. चौथा नाही टाकला श्रीधर तरी आपोआप तो अल्गोरिदम दाखवतो, कारण आता जवळजवळ 7,500 व्ह्यू झालेले आहेत, 250 लोकांनी सबस्क्रिप्शन केलेलं आहे आणि जवळजवळ अनेक तास तिथे हे सगळं ऐकायला लोकांनी केलेलं आहे. ओके, पण ऑडिओ ऐकणे यूट्यूबवरती हे फिजिकल मीटिंगला किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगला पर्याय नाही.
त्याच्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर ऐका आणि इतरांना पाठवा. विशेषतः वेगवेगळ्या विषयांवर असल्यामुळे तिथे 50 ऑडिओ अपलोड झालेले आहेत, तुम्ही घ्या. आज मला ह्या 12 पायऱ्या का घ्याव्यात या विषयावरती सेवेची संधी दिलीत गजाननदादा चिपळूण यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. ओव्हर. रेकॉर्डिंग बंद करू शकता किंवा प्रश्नोत्तराचा तास तुम्ही घेऊ शकता.